आज सोशल मीडियावर दीपक मोहम्मद नावाची चर्चा जोरात सुरू आहे. उत्तराखंडमधल्या कोटद्वार एका वृद्ध मुस्लिम दुकानदाराला त्याच्या दुकानाच्या नावावरून घेरण्यात आले. ही गर्दी स्वतःला बजरंग दलशी संबंधित असल्याचे सांगत होते आणि बजरंग दल हे काय करते हे देशातील लोकांना सांगण्याची गरज नाही. आणि याच वेळी एक तरुण पुढे आला. त्याचं नाव दीपक कुमार. तो थेट म्हणाला, माझं नाव मोहम्मद दीपक आहे. या एका वाक्याचा अर्थ खूप मोठा आहे. या वाक्याचा अर्थ असा होतो की धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. नाव, जात, धर्म यावरून कुणालाही अपमानित करता येत नाही. काही लोकांनी धमक्या दिल्या. वातावरण तणावाचं झालं. पोलीस FIR करून त्याच्यावर गुन्हा नोंदवला. हा प्रश्न केवळ दीपकचा नसून भारत कसा असावा, भीतीवर चालणारा की संविधान आणि माणुसकीवर चालणारा. हा व्हिडिओ आपल्याला एवढंच शिकवतो की अन्याय दिसल्यानंतर आपण शांत बसायचं नाही.